नमो बुद्धाय, जय भीम. मी बौद्धाचार्य कैलाश बंधू जाधव गेल्या 23 वर्षापासून बौद्ध धर्माचं काम करत आहे. आणि आज आपण ही जी व्हिडिओ आपण बनवायला घेतली आहे तिचा मुख्य मुद्दा हा आहे की समाजामधनं एक नेहमी बोललं जातं की बौद्ध समाजाचे जे विवाह विधी आहेत ते कधीही वेळेवर लागत नाहीत. बौद्ध समाजाचे विवाह जे आहेत हे दिलेल्या वेळेपेक्षा 2 तास 3 तास कधी कधी तर 4 तास उशिरा होतो. आणि म्हणून या मुद्द्यावर घेऊन ही आजची आपली व्हिडिओ मी बनवायला घेतलेली आहे. आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलला रूपनंदा थॉट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आपण पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त याला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. विषय आहे की का आपले लोकांचे विवाह जास्त उशिरा लागतात, वेळेत का लागत नाही. तर याचा पहिला मुद्दा हा आहे की मी माझ्या वयाच्या 18 वर्षापासून तर आत्तापर्यंत या 23 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये साधारणतः 750 पेक्षा जास्त विवाह विधी मी पार पाडलेले आहेत. आणि यापैकी 750 पैकी जेव्हा मी हिशोब काढतोय तर साधारणतः 50च विवाह असे असतील जेमतेम की जे अगदी वेळेमध्ये ती विवाहविधी पार पडलेली आहे. होतं काय, आपला जो इतर समाजामध्ये आपण जेव्हा जातो किंवा इतर समाजाची लोकांना आपण जेव्हा ह्या कार्यक्रमांमध्ये आपल्या बोलवतो तर ते पहिलेच आपल्याला एक टोंट मारतात. हा, तुमचे लग्न कुठे वेळेवर लागणार आहे, तुमचे विवाहविधी कुठे वेळेवर पार पडणार आहे. किंबहुना मी असं पण पाहिलेलं आहे की विवाहाची जी विधीची वेळ असते त्या वेळेत जो टाइम समजा दिलेला आहे, उदाहरणार्थ 4ची वेळ दिलेली आहे तर लोक घरून 4 वाजता निघण्याची तयारी ठेवतात. आणि आपण त्यांना विचारलं की अजून तुम्ही घरीच आहात. हो, आपली लोकांची लग्न कुठे वेळेवर लागणार आहेत. म्हणजे इतर समाजाची तर मानसिकता आमच्या बाबतीत झालेलीच आहे की आपले विवाह विधी वेळेत पार पडत नाही, परंतु आपली लोक सुद्धा हीच मानसिकता बनवतात की कुठे वेळेवर लग्न लागणार आहे, कुठे वेळेवर विवाह विधी पार पडणार आहे. तर याच्यामध्ये सर्वस्वी दोष जो आहे एक मानसिकतेचा आहे. ही मानसिकता तुम्हाला मला आपल्याला बदलावी लागेल. आज आम्ही बौद्धाचार्य म्हणून जेव्हा समाजातून आम्हाला विवाहविधी पार पडण्यासाठी निमंत्रण दिला जातो, समजा उदाहरणार्थ विवाहाची वेळ 4ची आहे तर आम्ही 3:30 वाजता म्हणजे अर्धा तास आधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो. परंतु तिथे वधूचा वराचा तसेच दोन्हीकडील पालकांचा कोणाचा पत्ता नसतो. समाजातील काही लोक येऊन बसलेली असतात, परंतु ज्यांचा विवाह विधी पार पडणार आहे त्यांच्या दोन्ही परिवारातील जे मुख्य लोक आहेत ज्यांनी आपल्या सर्वांना समाजाला निमंत्रण दिलंय ते वेळेवर येत नाहीत. आणि सगळ्यात दुसरी महत्वाचा विषय असा की समजा 4चा विवाह आहे, 5-5:30ला विवाहासाठी मुलगा येतो, परंतु पुन्हा मग ते वाजणं नाचगाणं याच्यामध्ये पुन्हा 1 तास जातो. तर मग ही जी अवस्था आहे, ही जी परिस्थिती आहे, ही आपल्या सर्वांच्या बाबतीत घडते. म्हणजे कधीतरी आपण बौद्ध समाजाचं काम करत असताना आपले इतर जे कार्यक्रम आहेत, इतर ज्या धार्मिक विधी आहेत त्या किंबहुना वेळेवर पार पडतही असतील, परंतु नेमका विवाह विधीच्या बाबतीत आपण एवढे गाफील का आहोत याचा मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे. अनेक वेळा येणारे जे पाहुणे असतात त्यांना एकाच दिवशी 2 ते 3 कार्यक्रम अटेंड करायचे असतात, त्यांना 2 ते 3 ठिकाणी वेगवेगळं जावं लागतं. परंतु आपल्या बाबतीत त्यांची असणारी जी मानसिकता आहे की हा विवाह विधी वेळेत बौद्ध समाजाचा पार पडत नाही, त्यामुळे त्यांचे बाकीचे कार्यक्रम आपल्यामुळे मिस होतात. जर दुपारचा कार्यक्रम असेल, 12:30ची वेळ असेल तर 12:30चा विवाह 2, 2:30, 3च्या दरम्यान आपण विवाह विधी पार पाडायला घेतो. त्यानंतर त्या जेवणावरती अगदी झुंबड पडते. आणि जे आपण ज्यांना निमंत्रित केलेत काही पाहुणे त्यांना कुठे दुसऱ्या ठिकाणी जायचं असतो तर ते 12:30-1 पर्यंत आपली वाट बघतात, फार फार तर 1:30 पर्यंत वाट बघतात. आणि आपल्या विवाह विधीच्या मधून, आपल्या कार्यक्रमाच्या मधून ती लोक जेवण न करता निघून जातात. म्हणजे आपण एवढा जो खर्च केलेला आहे, आपण एवढा समाजाला बोलवलेला आहे, तर कुठेतरी हा त्यांचा अपमान आपण करतोय की नाही, कळत न कळत आपल्याकडून हा अपमान होत आहे. मग याच्यावरती
पर्याय आहे का, याच्यावर काही सोल्युशन आहे का? कारण अनेक जण मी कार्यक्रमांना जातो तर मला एक प्रश्न विचारतात की गुरुजी याच्यावरती आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे, या सगळ्या सिस्टमच्या विरोधामध्ये आपण काहीतरी व्हिडिओ बनवली पाहिजे. तर माझं याच्यावरती एकच म्हणणं असं आहे की मी पाहिलेली आणि अनुभवली गोष्ट अशी आहे, आपली लोक विवाहाचा विधीची वेळ लिहितात 6:35. 6:35 ची वेळ लिहिलेली असते आणि तो विवाह विधी जेव्हा आपण 6 वाजता त्या ठिकाणी जातो तर कुणाचाही तिथे पत्ता नसतो. 7, 7:15ला 7:30ला तिथे दोन्हीकडील मंडळी येते आणि जर मी फोन करतो तर मला ते उत्तर देतात की आपल्याला जो विवाह, हे माझे अनुभव आहेत, आपलेही असतील, ते आपल्याला उत्तर देतात की नाही नाही आपल्याला 8:30च्या आधी लग्न लावायचं नाहीये. कोणी कोणी म्हणतो आपल्याला 8च्या आधी लग्न चालू नाही करायचं आहे. तर माझा प्रश्न समाजाला हा आहे, जर आई वडिलांची म्हणजे आपल्याला ज्यांनी बोलवलंय त्यांची मुळात मानसिकताच होती की 8च्या आधी विवाहविधी पार पाडायचा नव्हता, तर मग 6:30, बरं 6:30 नाही लिहिलेलं, 6:35. बरं मला हे 35 मिनिटं, 36 मिनिटं, 39 मिनिटं याचं मला काही गणित मला समजत नाही समाजाचं. मुळात बौद्ध समाज हा मुहूर्त बघायला जात नाही, हा मुहूर्त काढून विवाहविधी आपले पार पाडत नाही. तर मग जर मुहूर्त बघत नाही, मुहूर्त पाहिले जात नाही, तर मग 35 मिनिटं, 36 मिनिटं, 39 मिनिटं पत्रिकेमध्ये लिहिण्याचं काय कारण आहे? जबकी आपली मानसिकता आहे की आपल्याला त्या वेळेत लग्न पार पाडायचंच नाहीये. पण पहिले तर आपण हे वेळेची जी लिहितोय ना, ती आपली स्पष्ट भूमिका असावी वेळेच्या बाबतीत. आणि दुसरी महत्वाची भूमिका आपली अशी असायला हवी की आपण, माझं याच्यावरती सोल्युशन असं आहे की जर आपलं रात्रीचा विवाह विधी आहे तर आपण स्पष्टपणे आपल्याला जो हवा असलेला वेळ आहे की आपल्याला वाटतं की अर्धा तास 25 मिनिटं विवाह विधी पार पडायला जाणार आहे आणि आपला जर 8:30ला आपल्याला लोकांना जेवण द्यायचे असतील तर आपण स्पष्ट लिहावं की विवाह विधी 8 वाजता सुरू करण्यात येणार आहे. दुसरं आपण त्याच्यावरती सूचना टाकायची आहे की आपला विवाह हा वेळेवर सुरू करण्यात येईल, म्हणजे समाजाला एक चांगला मेसेज जाईल. आपल्याला जी हवी असलेली वेळ आहे ती वेळ लिहिणं गरजेचं आहे. एका ठिकाणी मला निमंत्रण होतं विवाहाचं, विवाह विधीचा टायमिंग लिहिला होता 5:45. मी 5 वाजताच तिथे गेलो आणि तिथे कुणाचाही पत्ता नव्हता. त्याच्यानंतर तो विवाह विधी मुलीच्या दारामध्ये होता. मी मुलीच्या वडिलांना विचारलं, कोणाची तयारी पण नव्हती, सगळे तयारी करत होते. मी म्हटलं अहो आपण 5:45ची वेळ दिलेली आहे, पाऊण तास आहे, अजून कशात काय नाही, कोणाची तयारी नाहीये, आपलं टायमिंग किती वाजतील आपल्याला कार्यक्रम करायला? तर त्यांनी जो उत्तर दिलेला आहे तो विचार करण्यासारखा आहे. ते मला बोलतात आपल्याला 5:45ला लग्न लावायचंच नाहीये, आपल्याला 8:30 8:45ला विवाह विधी सुरू करायची आहे. मी त्यांना विचारलं 8:30 8:45ला जर हे लग्न आपल्याला लावायचं होतं तर मग एवढी आधीची वेळ टाकायची गरज काय होती? तुम्हाला सांगतो मुलीच्या वडिलांनी मला काय उत्तर दिलं. मुलीचे वडील मला बोलतात मी एवढा जो लाइटिंगवर खर्च केलेला आहे, ही लाइटिंग बघणार कोण? ही दिवसा कशी काय उजेडामध्ये मी चालू करू? माझी लाइटिंग आलेल्या पाहुण्यांनी पाहावी. मग माझा साधा प्रश्न आहे, माझा साधा प्रश्न असा आहे, जर आपल्याला लाइटिंग दाखवायची बरोबर आहे, आपण खर्च केलाय तर ती लाइटिंग सगळ्यांना दिसली पाहिजे. मग लाइटिंगच जर दाखवायची आहे तर 8:30चा वेळ द्यायची काय हरकत होती का? 8:30चा टायमिंग आपण लिहू शकलो असतो. तर समाजाला माझी विनंती आहे की बघा, बाबासाहेबांचं बुद्धाचं काम आपण किती करता मला जाणीव नाही, कदाचित आपण आपल्या परीनं काम करतही असाल, धम्माचं काम आपण करतही असाल, परंतु का बौद्धांचं या एका गोष्टीमुळे नाव खराब व्हावं आणि आपण त्याला कदाचित जबाबदार ठरावं, हे मला काही योग्य वाटत नाही. कारण आपल्या विवाह विधीला फक्त बौद्ध समाजच नाहीयेत, आज आपला समाज संपूर्ण असणाऱ्या समाजामध्ये वावरतो, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं,
बाकी नातेसंबंधाच्या निमित्तानं आपण ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहतो, आपण ज्या चाळीमध्ये राहतो, आपण ज्या बिल्डिंग्समध्ये राहतो, तिथे असणारा हा सगळा समाज जो आपल्या संपर्कात येतो आणि तो सगळं मस्त बघतो. आपण खूप खर्च केलेला असतो, त्याला सगळं आवडतं. आणि होतं काय, जेवणाचा लग्नाला आपण उशीर करतो. उशीर झाल्यामुळे आलेला समाज हा भुकेनं नंतर व्याकुळ होतो आणि नंतर तो जेवणाच्या ठिकाणी जी लाईन लावतो त्या रांगेमध्ये अक्षरशः झुंबड उडते. आणि आपण सगळ्यांचा आपला अनुभवही असेल की ती झुंबड उडवल्याच्या नंतर ज्यांना आपण बोलवलेलं होतं त्यातल्या बऱ्याच जणांना तासन तास त्या ताटाला हातात धरून ताटकळत त्या जेवणासाठी उभं राहावं लागतं. मग मला सांगा, एवढा आपण खर्च केलेला आहे तर त्याचा आपल्याला काही चीज होते का त्या गोष्टीची? कित्येक लोक एवढी मोठी रांग बघून अक्षरशः जेवण जास्त ताटामध्ये घेतात, परत आम्हाला लाईन लावायला जायला नको म्हणून. अक्षरशः त्या जेवणाची सुद्धा नासाडी आपण तिथे करतो. तर माझं सांगणं आहे समाजाला की आपण कृपया ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील, समाजामध्ये बौद्ध समाज बघा, आपण सगळ्या बाबतीमध्ये सरस आहोत. आपण शिस्तप्रिय आहोत, आपण शांतीप्रिय आहोत. आज आपली शिस्तता काय आहे, आपली किती शांतता आहे, याचा संपूर्ण अनुभव हा भारत देश 6 डिसेंबरला घेतो. अगदी शांततेने, संयमाने आपण बाबासाहेबांच्या असणाऱ्या अस्थिकलशाचा दर्शनाला रांग लावतो. आपण 8 तास, 12 तास, 24 तास रांगेमध्ये उभे राहतो आणि शांततेचं प्रदर्शन करतो. तिथे आलेला, चैत्यभूमीला आलेला प्रत्येक समाजातील घटकाला असं वाटतं की माझ्यामुळे कुठेतरी समाजाला गालबोट लागू नये, म्हणून मी पाहिलेले, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली गोष्टी सांगतो. अक्षरशः लोक जमा झालेला आपल्याकडून कचरा आहे, कचरा पेटी शोधून त्या कचऱ्यामध्ये कचरा टाकताना मी पाहिलेला आहे. मग इतकी काळजी जेव्हा आपण समाजामध्ये वागताना घेतो, तर आपण आपल्या मुलीच्या किंवा आपल्या मुलाचा जेव्हा विवाह विधीचा कार्यक्रम आपण नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो, आपण 1 महिना आधी, 2 महिने आधी सर्व नातेवाईकांची लिस्ट बनवतो, पत्रिका वाटतो, त्यांचा मान सन्मान करतो, त्यांना लग्नाच्या 2 दिवस आधीपासून आपण आपल्या घरी बोलवतो आणि नेमका विवाह विधीला आपण का उशीर करतो, हा माझा असणारा प्रश्न आहे. मी रात्रीच्या उदाहरणावरूनच दुपारचं देखील हा उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की आपण वेळ लिहावी आणि स्पष्ट शब्दामध्ये, जसं हल्ली पत्रिकेमध्ये काय लिहिलं जातं, नवीन सोन्याचे आणि भांड्यांचे आहेर स्वीकारले जाणार नाही. जर आपण ती लाईन लिहू शकतो, नवीन सोन्याचे भांड्यांचे आहेर आणू नका, जर आपण तसं लिहू शकतो. आणखीन आपण एक लिहितो टीप मध्ये, काय, हळदी समारंभ होणार नाही. मग जर ही लाईन आपण लिहत असतो तर एक स्पष्टपणे, ठळकपणे आपल्याला ही लाईन लिहायला काय अडचण आहे? आमचा विवाह विधी दिलेल्या वेळेतच पार पडेल. बघा, समाज बरोबर तुमच्या वेळेत पोहोचेल, तुम्ही काही चिंता करू नका, समाज अगदी वेळेत पोहोचेल. आता इथे काही जण मला प्रश्न विचारतील किंवा मला कमेंट्स मध्ये लिहितील की मग ते मेकअपला वेळ लागतो. खरंय, हल्ली वधूच्या मेकअपला 4-4 तास मेकअप आर्टिस्ट त्यांना घेतात मेकअप करण्यासाठी. तर आपल्या वेळेचं नियोजन बघून वधूला 5 तास आधी आपण हॉलवर घेऊन जायचं. हे सगळं नियोजन आई बाबांवर डिपेंड आहे, हा सर्व नियोजन आयोजकांवर डिपेंड आहे. तरी मी आपल्याकडनं ही अपेक्षा करतो, समाजाकडून मी अपेक्षा करतो का याच्यावर सोल्युशन हाच आहे. कारण होतं काय, आपण जर वेळेमध्ये विवाह विधी जेव्हा पार पाडत नाही, आलेला समाज हा वैतागलेला असतो. अक्षरशः आम्ही जेव्हा स्टेजवर धम्मसंस्कार मंचावर जातो, समाजातून खालून लोक आम्हाला भेटायला येतात आणि हळूच कानात काय सांगतात, गुरुजी जरा शॉर्टकट मारा. मला सांगा, एक तर मोजून 7 ते 8 गाथा आणि सुत्त आहेत आणि शॉर्टकट मारा म्हटलं तर आम्ही काय तिथे शॉर्टकट मारायला आलेलो नाही. आम्ही तर आमचा वेळ दिलेल्या पत्रिकेमध्ये अर्धा तास आधी येऊन बसलेलो आहोत आणि आम्हाला इथे काही मनाला पटत नाही हो. आम्हाला असं वाटतं की नाही, हा विवाह विधी ना मी माझ्या पद्धतीने अजून किती सुंदर पद्धतीने हा विवाह विधी मी पार पाडून हा कार्यक्रम आणखीन यशस्वी यांचा करून देऊ, ही आमची भावना असते, ही आमची धारणा असते. आणि त्याच्यामध्ये समाजातून लोक येतात
आणि तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट, बरेच समोर तुम्ही बोलवलेले प्रमुख पाहुणे जे असतात ते तुम्हाला दिसत नाहीत, ते मला दिसतात. आम्ही जेव्हा धम्मसंस्कार मंचावर असतो आमची नजर समोर असते. ते पाहुणे आम्हाला सारखे असं घड्याळ बघतात आणि इशारे करतात. मला सांगा, ज्यांना तुम्ही बोलवलेले आहे त्यांच्या वेळेत आपण विवाहविधी पार नाही पाडला म्हणून सगळे वाईट टाकतात. आणि ते तुम्ही दुसरं चित्र बघा, विवाहविधी जर वेळेत पार पडला, लोक जेवून बसली, त्याच्यानंतर तुमचा रिसेप्शन चालतो, किती मस्त वाटेल. तुमच्या रिसेप्शनला कितीतरी लोक थांबतील. उशीर लग्न झाल्यामुळे, उशीर विवाहविधी पार पडल्यामुळे जो इतर समाज आहे तो निघून जातो. नंतर त्या रिसेप्शनला मुला मुलींना आशीर्वाद द्यायला तो बराचसा थांबत पण नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी, कारण मानवी जीवनामध्ये दोन गोष्टींना खूप महत्व आहे. पहिल्या क्रमांकाचं आपलं स्वतःचं घर विकत घेणं किंवा घर बांधणं, आणि दुसरं आपल्या असणाऱ्या मुलाचं विवाह विधी पार पाडणं. मग इतका मोठा हा धार्मिक संस्कार आहे, इतक्या मोठा समाज आपल्या मुलाला आणि आपल्या मुलीला आशीर्वाद तिथे द्यायला आलेला आहे, तर कुठेतरी आपण त्यांना ज्या सन्मानाने इथे बोलवलेलं आहे तर तितक्याच सन्मानानं त्यांचा आपण संपूर्ण कार्यक्रमामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि हळूहळू जे बौद्ध समाजा बाबतीत जे लोकांनी बोलायला सुरुवात केलेली आहे, बौद्धांचे विवाह कुठे वेळेत लागतात, तर आपण एक नवीन आदर्श या 2025 पासून आपण संकल्प केला पाहिजे. 2025 मध्ये ज्यांचे विवाह विधी आता येणार आहेत, ज्यांचे विवाह विधी पार पडणार आहे, त्यांनी आत्तापासून नवीन वर्षाचे जसे आपण वेगवेगळे संकल्प करतो तसंच विवाह विधीच्या बाबतीत आपण आजच मनाशी खुणगाड बांधा. संकल्प करा की किमान आमच्या घरातील विवाह विधी हा आम्ही वेळेत पार पाडून एक नवीन आदर्श विवाह पद्धती आम्ही नव्याने जन्माला घालणार आहोत. एक नवीन आयडियोलॉजी आम्ही समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आमचाही हातभार लावणार आहोत. तरी मी जे बोललो हे अगदी पोट तिडकीने बोललेलं आहे, कारण या विषयावर कोणी व्हिडिओज बनवत नाहीये, या विषयावर कोणी समाजामध्ये मार्गदर्शन करताना मला दिसत नाहीये. जे मार्गदर्शन करत असतील ते धन्य आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि कमेंट्समध्ये माझी अशी इच्छा आहे की माझी ही बनवलेली व्हिडिओ ज्यांचे विवाहविधी मी आजपर्यंत पार पाडलेत, मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे या 23 वर्षामध्ये 750+ विवाहविधी मी पार पाडलेले आहेत. तर ते कोणी माझी ही व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी जरूर कमेंट करावी आणि तिथे व्यक्त व्हावं की त्यांचं सध्या काय चाललंय असं, आणि किती वर्षापूर्वी मी त्यांचा विवाहविधी पार पडला होता. माझी ही जर व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त संपूर्ण समाजामध्ये ही व्हिडिओ आपण शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल आणि आणखीन वेगवेगळ्या विषयांवरती मी आपणास व्हिडिओ बनवून इथे अपलोड करीन. दुसरा विषय, आपणाला माझ्याकडनं आणखीन कुठल्या विषयावरती जर व्हिडिओ हवी असेल तर ते कमेंट्समध्ये आपण तिथे व्यक्त व्हा. आपण आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलमैत्री व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. आणि माझं ही जी व्हिडिओ आहे, हा जो ब्लॉग आहे, हा मी इथे संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.